आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात की युक्रेनने रशियाच्या किती खोलवर जाऊन हल्ला केला आहे। युक्रेनपासून बेलाया एअरबेस याचं अंतर 4300 किलोमीटर इतकं आहे। ओलाना एअरबेस याचं अंतर 2000 किलोमीटर इतकं आहे। तर अण्वस्त्र वाहक विमान TU-95 ते उद्ध्वस्त करण्यात आलंय। TU-95 चा वेग हा 650 किलोमीटर प्रति तास इतका आहे। रिफ्युलिंग नंतर TU-95 चा पल्ला 8500 किलोमीटर इतका असतो। 15000 किलो बॉम्ब आणि मिसाईल वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे। रशियाकडे 50 पेक्षा जास्त TU-95 विमान आहेत। रशिया आणि युक्रेन युद्ध आणखीनच भडकलंय। युक्रेनच्या सैन्यानं रशियातील 2 वेगवेगळे पूल स्फोटात उडवून दिले। रशिया सीमेजवळचे हे 2 रेल्वे पूल युक्रेननं बॉम्ब हल्ल्यात उडवले। या हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 69 जण जखमी झालेले आहेत। युक्रेननं पहिला हल्ला बायन्स्क परिसरात केला। इथून एक पॅसेंजर ट्रेन जात असतानाच युक्रेनच्या बॉम्ब हल्ल्यात हा ब्रिज पडला। तर दुसरा हल्ला जो आहे तो 4 तासांनंतर कुर्स्क या क्षेत्रात करण्यात आला। इथेही एक रेल्वे पूल स्फोटात उडवून देण्यात आला।